नमस्कार. आळे गावामध्ये ज्ञानाची समाधी झाल्यानंतर ही चारही भावंड आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघालेली आहेत. या प्रवासामध्ये एक असं गाव लागतं आहे की ज्या गावामध्ये एक मोठं दिव्य कार्य घडलेलं आहे. पहिल्यांदा या गावाची ओळख करून देतो. आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या काठावरती एक छान देवालय आहे मोहिनी राजाचं. आता मोहिनी राजा हे असं नाव का बरं आहे, तर तीच कथा मी तुम्हाला आधी सांगतो आणि मग ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईच्या पुढच्या कथेकडं आपण जाऊया. पुराण कथांच्या मध्ये असलेला समुद्रमंथनाचा प्रसंग आणि त्यानंतर त्या समुद्रमंथनातून आलेलं अमृत, यावरून देव आणि दानवांच्या मध्ये झालेला वाद आणि या वादात भगवान विष्णूंनी केलेली मध्यस्थी, केलेली लीला, ही लीला याच ठिकाणी झाली असा दावा वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून केला जातो. काय ही कथा? समुद्रमंथनामध्ये अमृत निघालं आणि अमृत आम्हालाही हवंय असा हट्ट दानवांनी धरला. दानव ऐकायला तयार नव्हते, कारण समुद्रमंथनाचा करार जे येईल ते वाटून घेण्याचा होता. ज्याच्या वाट्याला जे येईल ते प्रत्येकाला मिळत होतं आणि आता अमृत मिळाल्यावर पुन्हा मरण येणार नाही अथवा अशी संजीवनी मिळू शकते की जी आपल्या कुळाला कायम जिवंत ठेवील, हे कुणाला नको बरं असेल. मग दानवांनी अमृतासाठीचा हट्ट धरला. याच वेळी समुद्रमंथनातून मदिरा, दारू सुद्धा निघालेली होती. आता दारू ही दानवांना प्रिय आणि अमृत आवश्यक अशा दोन्हीमध्ये वाद चालू झाला. मग काय, या वादाच्या मध्ये तोडगा काढण्यासाठी तिसऱ्या कोणत्या तरी पक्षाला नेमलं जावं असं ठरलं आणि भगवान विष्णूंनी याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ही भूमिका काय होती? भगवान विष्णूंनी स्वतःचं रूप त्यागलं आणि एका सुंदर स्त्रीच्या रूपात आले, मोहिनी रूपामध्ये आले. आणि हे मोहिनी रूपच राक्षसांसाठी अत्यंत घातक ठरलं. लक्षात ठेवा, मोहिनी म्हणजे स्त्री आपल्या सौंदर्याने मोहित करू लागली की गडबड होते. मग देवदानवांना वाटप करते वेळी एका हातात सुरा म्हणजे मदिरा घेऊन आणि एका हातात अमृत कलश घेऊन या मोहिनीने वाटपाला सुरुवात केली. राक्षस मोहिनीच्या सौंदर्यावर लुब्ध झाले आणि त्यांनी या मोहिनीने आपल्याला जे दिलंय ते स्वीकारायला सुरुवात केली. मोहिनीने ही चलाखी करत आपल्या ज्या हातात अमृत कुंभ होता त्या बाजूला देवाला बसवलं आणि ज्या बाजूला राक्षस बसले होते त्या हातामध्ये आपल्या वारुणी घेतली, दारू घेतली. वाटप झालं. वाटपाच्या नंतर राक्षसांना कळलं की आपला घात झाला, आपण सौंदर्यावर मोहित झालो आणि गडबड झाली आणि देवांनी बरोबर अमृत प्राशन करून टाकलं. याच मोहिनी रूपात तुम्हाला नेवास्यामध्ये मोहिनी राजाचं मंदिर दिसेल. त्या मंदिराची झलकही तुम्हाला मी दाखवतोय. नेवासा म्हणूनच जास्त प्रसिद्ध होतं तोपर्यंत, म्हणजे भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचा अवतार असलेलं. मला वाटतं तिथलं अत्यंत सुंदर असं मंदिर हे खूप जुन्या काळात गंगाधर चंद्रचूड यांनी बांधलेलं आहे. अत्यंत सुबक सुंदर अशा स्वरूपाचं हे मंदिर आणि त्या मोहिनी राजाच्या वास्तव्यामुळे नेवासा भूमी ही मुळातच पवित्र झालेली होती. आता या नेवासा गावी ज्ञानदेवांच्यासह चारही भावंडांचं आगमन झालेलं आहे. या गावात त्यांचं येणं हे प्रवासातलं एक ठिकाण नव्हतं, कारण आता या प्रवासातला सगळ्यात मोठा मुक्काम, सगळ्यात मोठा पाडाव तो इथे होणार होता. याच ठिकाणी ते थांबणार होते आणि याच ठिकाणी भव्य दिव्य काहीतरी घडणार होतं. काय असेल ते? ज्ञानदेव, मुक्ताई हे सगळे गावामध्ये आल्यानंतर त्या गावात फिरत असताना अगोदरच यांच्या कीर्तीचा डंका सगळीकडे पोचलेला होताच. रेड्यामुखी वेद वदविले, चमत्कारामुळे गावातली लोकसुद्धा नमस्कार करू लागली होती. पण गावातल्या निवडक पुरुषांना याबाबतची माहिती होती, अजून स्त्रियांच्यापर्यंत ही माहिती पोचलेली नव्हती. ते गावामध्ये आले
आणि गावात आल्यावर त्यांना एका ठिकाणी गर्दी दिसली. त्याच गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांचा विलाप देखील दिसला. ज्ञानदेव त्या गर्दीत गेले आणि विचारलं, काय झालंय हो? तेव्हा त्यांनी सांगितलं की एक अत्यंत तरणा मुलगा या म्हाताऱ्या बाईचा तो अचानक वारला. अचानक वारला? हो, अचानक वारला. आणि त्याची तरुण विधवा स्त्री सुद्धा विलाप करते आहे. अरे रे, किती वाईट झालं. मुक्ताई तर म्हणाली, ज्ञानदादा, हे खरंच खूप वाईट आहे ना अशा स्वरूपाचं होणं. मग ज्ञानदांनी विचारलं, त्याचं नाव काय होतं? एकानं सांगितलं, सच्चिदानंद. ज्ञानेश्वरांनी मंद स्मित केलं आणि मुक्ताईकडे बघितले. बघितलं म्हणाले, मुक्ते, हा सच्चिदानंद आहे आणि तो वारलाय. मुक्तेनं हास्य केलं. खरं तर या हास्यांकडे लोक वेगळ्याच नजरेनं बघू लागली. कोण ही छोटी छोटी पोरं वेडी काहीतरी बोलतायत? मुक्ताई म्हणाली, दादा, सत्य, चित्त आणि आनंद कायम राहतं ना, ते चिरंजीव आहे ना, त्याला मरण नाही ना. मग सत्य, चित्त आणि आनंद असं नाव धारण केलेला हा माणूस मरू कसा शकतो? या भावंडांच्या मधल्या गप्पा ऐकता ऐकता लोकांनाही वाटू लागलं की काय, कोण आहे ती, काय बोलतायत, प्रसंग काय, बोलतायत काय. ज्ञानदेवांनी त्या गर्दीतून पुढे गेले थोडेसे आणि जिथे त्याचं प्रेत ठेवलं होतं ना, तिथे ते बसले आणि त्या प्रेताच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, काय रे सच्चिदानंदा, असा अचानक कसा गेलास? तू मरणं शक्य नाही. त्या प्रेताच्या बाजूला बसून विलाप करणारी त्याची आई अधिकच रागानं ज्ञानदेवांच्याकडे बघू लागली. पत्नीला तर त्याच्या काय करावं हे कळतच नव्हतं. ज्ञानदांनी आपला हात नाही सोडला. ते त्याला बोलू लागले. आई म्हणाली, अरे वेडायस का? असं कुठं बोलत असतं का कोण? मेलेल्या माणसाशी बोलणारा आणि त्याची चेष्टा करणारा पहिलाच बघितला बाबा तू. कुठला रे पोरा तू? आता आईला राग येऊ लागला होता की माझ्या मुलाच्या मृतदेहाजवळ बसून हा कोण आहे जो अशा स्वरूपाच्या गोष्टी करतोय? ज्ञानदांनी आपला हात नाही सोडला. त्यांनी परत सच्चिदानंदाच्या डोक्यावरती हात ठेवला. म्हणाले, सच्चिदानंदा, उठ बाबा, अजून खूप काम करायचं आहे. उठ, तुला काही मरण येणं शक्य नाही. काय आश्चर्य! ज्ञानदेवांच्या या पुढच्या हाकेनी त्या प्रेताच्या देहामध्ये हालचाल जाणवू लागली. हात हलू लागला, पाय हलू लागले, डोळे असे किलकिल किलकिल होऊ लागले आणि आजूबाजूच्या लोकांनी ते बघितलं. अरे हे काय, हे कसं काय हालतंय? कसली जादू ही? काय होत आहे? लोकांमधली चर्चा सुरू असतानाच सच्चिदानंदाने खाडकन डोळे उघडले आणि अगदी गाढ झोपेतून उठावा असा तो उठला. मी इथे कसा? काय झालं होतं माझ्यासोबत? मला इथे का आणलंय? कोण तुम्ही? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपल्या गेलंय समजलेल्या मुलाला त्याच प्रेताला उठलेलं बघून त्याची आई तर आश्चर्यचकितच झाली आणि त्याच्या पत्नीसाठी अनपेक्षित अशा स्वरूपाचा हा दुसरा धक्का होता. दुसराच की. पहिला, अकाली अगदी तारुण्यात आपला पती गेला आणि दुसरा, आपण गेला समजून शोक व्यक्त करत असताना अचानक तो जिवंत झाला. या दोन्ही धक्क्यातून ती सावरतच नव्हती. ती फक्त अशा चेहऱ्याने बघत होती की हे काय घडतंय. त्याच्या आईच्या डोळ्यात मात्र हसू आणि असू एकदाच जाणवू लागलं. काय घडलंय हे? कसला चमत्कार हा? माझं पोरगं गेलं होतं, जिवंत झालंय. कसं करू? काय करू? त्याची आई एका वेगळ्याच विश्वात गेली होती. सच्चिदानंद उठला आणि सच्चिदानंदाने उठल्यावर पहिल्यांदा काय करावं? तो उठल्याबरोबर ज्ञानदेवांच्या चरणावर तो नतमस्तक झाला. सच्चिदानंदाची आई मात्र त्या पोराकडे बघून म्हणाली, कुठला रे पोरा तू? अगदी देवासारखा धावून आलास बघ. अरे असा देव ज्यानं माझं आयुष्य, माझं सुख, माझा आनंद मला परत दिलाय. या
प्रत्यक्ष मोहिनी राजानंच पाठवलं बघ तुला. त्याची आई ज्ञानदेवांचं कौतुक करत होती आणि इवल्याशा मुक्तेकडं कौतुकानं बघत होती. कोण रे ही चुणचुणीत मुलगी, किती गोड दिसतीये. मी माझ्या नातवासाठी तिला नाचसून करून घेईन म्हणते. अगदी तिच्या सगळ्याच गोष्टी, एकदा माणूस आनंदाच्या बहरात आला ना की सगळ्याच गोष्टी बोलू लागतो. आणि त्या सच्चिदानंदाच्या जागृतीनंतर तिने आपल्या मुलासोबत त्या मुलांनाही आपल्या घरी चालण्याचा आग्रह केला. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपानदेव आणि मुक्ताई आणि सोबत सच्चिदानंद, त्यांचा सगळाच परिवार त्यांच्या घरी गेला. आता काय, आपल्या मेलेल्या पोराला जिवंत केल्यानंतर ती आई काय कौतुक करावी, काय काय तिने करावं. आणि मुक्ताई तर तिच्या मनातच बसलेली. अरे किती गोड रे ही पोरगी, एवढंच ती बोलायची. मुक्ताईचा, ज्ञानदेवांचा आणि त्या चौघांचाही वावर त्या बाईंच्या घरात सुरू झाला. सच्चिदानंदांनी रोज उठावं, ज्ञानदेवांचीच सेवा करावी. आणि लोकांनाही एव्हाना कळलं होतं की असा एक सत्पुरुष आलाय, एक मुलगा आलाय की ज्याच्यामुळे मेलेला माणूस सुद्धा जागा झालाय. अहो हाच बरं का तो, ज्याने पैठणमध्ये लोकांना रेड्यामुखी वेद वदवून दाखवले होते. अहो हाच बरं का तो, जेव्हा रेड्याच्या पाठीवर चाबूक पडला ना तेव्हा याच्या पाठीवर व्रण उठत होते. हाच म्हणे तो. अहो आपल्या नेवाशाचं भाग्यच चांगलं, खरोखरच नेवाशाचं भाग्य चांगलं होतं. आज नेवाशात माऊली आले होते. आता या माऊलींच्या हातून काय घडणार होतं. मोहिनी राजाने मोहिनीचा अवतार घेऊन देवांना अमृत प्राशन घडवलं होतं. आता ज्ञानदेव परत एकदा विष्णुरूप ज्ञानदेव जगाला ज्ञानाचं अमृत पाजणार होते. म्हणूनच नेवासा धन्य होतं. नमस्कार.